आणि यानंतर आपण पाहूयात सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी पण थोडक्यात। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर होते, तर त्यांनी काल प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतलं। याआधी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अयोध्या दौऱ्यावर टीका करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले। भाजप आणि हिंदुत्व या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि आम्ही भाजपपासून बाजूला झालेलो आहोत, हिंदुत्वापासून नाही असं म्हणत भाजपकडून केल्या जाणाऱ्या आरोपांना उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय। अयोध्येमध्ये राम मंदिराच्या निर्माणासाठी शिवसेनेकडून 1 कोटी रुपयांच्या निधीची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आणि यावेळी त्यांनी योगी सरकारकडे अयोध्येमध्ये महाराष्ट्रातून येणाऱ्या रामभक्तांसाठी महाराष्ट्र भवन उभारण्यासाठी जागा देण्याचं आवाहन देखील केलं। ते यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की 2018 मध्ये मी पहिल्यांदा इथे आलो होतो आणि त्यानंतर मी पुन्हा इथे येईन असं म्हटलं होतं आणि पुढच्या वेळेस नोव्हेंबरमध्येच मुख्यमंत्री बनलो, तर मी मुख्यमंत्री होईन असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं, पण ती गोष्ट घडली आणि त्यामुळे मी तिसऱ्यांदा आता इथे आलो। उद्धव ठाकरे त्यामुळे आज पुन्हा अयोध्येत येणं ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट असल्याचं त्यांनी म्हटलंय। येस बँकेच्या बाहेर पैसे काढणाऱ्यांची गर्दी सगळीकडे दिसत असून कुणाची सॅलरी अकाउंट्स आहेत तर कुणाला घरात लग्न करण्यासाठी पैसे देखील हवे असतात। येस बँकेवर आरबीआयने घातलेल्या निर्बंधामुळे लोक हवालदिल झालेले असून आपले सगळे पैसे बुडाले तर नेमकं आता काय करायचं ही चिंता त्यांना सतावते। तर येस बँकेमधील निर्बंधाचा चंद्रपुरातील शेकडो ग्राहकांना फटका बसला आणि चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील अनेक व्यवहार येस बँकेच्या माध्यमातून होत होते आणि त्यामुळेच आता लाखो ग्राहकांनी आपल्या ठेवी ज्या आहेत त्या नागपूरमधील येस बँकेतील शाखेत ठेवलेल्या होत्या आणि त्यामुळेच ग्राहकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। तर आता जिल्हा मध्यवर्ती बँकेनं सर्व व्यवहार आयसीआयसीआय बँकेशी जोडण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे। येस बँकेच्या व्यवहारामध्ये अनियमितता असल्यानंतर आरबीआयनं बँकेवर निर्बंध आहेत, त्यामुळे ग्राहकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आणि जमा झालेले पैसे काढता येत नसल्यामुळे नेमकं काय करायचं असा प्रश्न खातेदारांना सतावतोय। मुंबईमधल्या येस बँकेतील ग्राहकांमध्ये भीतीचं वातावरण असून पैसे काढण्यासाठी शाखांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते। येस बँकेला संकटातून सोडवण्यासाठी एसबीआयला आदेश देण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचे नेते पी चिदंबरम यांनी केलाय। अर्थ मंत्रालयाकडून आदेश मिळाल्याचा आरोप चिदंबरम यांनी केलेला आहे। देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाचे आणखी 3 रुग्ण आढळून आलेत, यापैकी 2 जण लडाखमध्ये तर 1 जण तामिळनाडूमध्ये आढळून आलेला असून या तिघांच्याही चाचण्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि त्यामुळे देशात संसर्ग झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 34 वर पोहोचली आहे। सध्या या 3ही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे। कोरोना व्हायरसच्या बचावासाठी राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेकडून जय्यत तयारी केली जाते। मुंबईमधल्या पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयासह बांद्र्यातल्या बाबा बाळासाहेब ठाकरे रुग्णालय आयसोलेटेड बेड्सची व्यवस्था तिथं करण्यात आली आणि या रुग्णालयात येणाऱ्या लोकांची संख्या वाढती आहे। आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि बंदरावर येणाऱ्या प्रत्येकाची कोविड-19साठी स्क्रीनिंग करण्यात येते आणि कोरोनाबाबत राज्यातल्या अनेक ठिकाणी जनजागृती करण्यात येते। शिर्डी विमानतळावर देशविदेशातून साई भक्त येत असतात। यावेळी विमानतळ आणि एनडीआरएफच्या कर्मचाऱ्यांनी काय काळजी घ्यायला हवी याचं प्रशिक्षण देण्यात येत आहे। साई मंदिर परिसरामध्ये येणाऱ्या भक्तांसाठी सूचना फलक देखील लावण्यात आलेले आहेत। तर भारतात कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचे 34 संशयित रुग्ण आढळले असून जगभरात मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण होती आणि त्यामुळेच कोरोनापासून सावध राहण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आणि त्यांनी कोरोनाबाबत परिस्थिती जाणून घेण्यासाठी आरोग्य विभागाची बैठक देखील घेतली। कोरोना व्हायरसमुळे चिकन व्यवसायाला सर्वाधिक फटका बसला। चिकनमध्ये कोरोनाचे व्हायरस असल्याच्या अफवेनं चिकन व्यवसायावर मोठा परिणाम झाला आणि त्यामुळे नाशिकमधील चिकन व्यावसायिकांकडून चिकनवर आता ऑफर दिली जाते। 40 ते 50 रुपये किलो चिकन विक्री केली जाते आणि काही दिवसांपूर्वी 150 ते 160 रुपये किलो मिळणारं चिकन आता 40 रुपये किलोवर आलं आणि त्यामुळे चिकन विक्रेते हतबल झाले। कोरोनामुळे बहुतांश देशांची झोप उडालेली असताना भिवंडीमधल्या गोदामात वापरलेले मास्क समोर आलेले आहेत। परदेशामध्ये वापरलेले मास्क साफ करून पुन्हा विकले जात असल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय। वडपाडा इथल्या परसनाथ कंपाऊंडमधील गोदामामध्ये हे मास्क विकत असल्याची माहिती मिळाली आणि पोलिसांनी गोदामात पाहणी केलेली असता ते हैदराबाद इथून आणल्याचं मालकांचं म्हणणं आहे। कोरोनामुळे उस्मानाबादमधील हजरत ख्वाजा यांचा उरूस रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला। गर्दी टाळण्यासाठी उरूस रद्द करण्यात आला असून जिल्हाधिकारी दीपा मुंडे मुधोळ यांनी हा निर्णय घेतला। त्याऐवजी केवळ धार्मिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती समोर येत असून ही उरूस 8 मार्चपासून सुरू होणार होता।
जगभरामध्ये कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता सातारा जिल्हा प्रशासन यंत्रणा सज्ज झाली आणि कोरोना व्हायरस बाधित रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र कक्ष उभारण्यात आलाय। कोरोनाचा एकही संशयित सध्या जिल्ह्यात नसल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आणि खबरदारीचा उपाययोजना म्हणून जिल्ह्यातल्या सुरू होणाऱ्या यात्रा हंगामात गर्दी न करण्याचं आवाहन केलंय। तसंच 8 मार्चला जागतिक महिला दिनानिमित्त होणारे सर्व कार्यक्रम जे आज कार्यक्रम होते ते सगळे रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आझाद मैदानात आंदोलन करत असलेल्या मराठा तरुणांची काल भेट घेतली आणि सरकार असंवेदनशील असल्यानं या तरुणांच्या समस्या सुटू शकत नाहीत अशी टीका दरेकर यांनी यावेळी केली आणि या तरुणांच्या संयमाचा उद्रेक होण्यास सरकार कारणीभूत आहे। येत्या काही दिवसांमध्ये हे तरुण जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळतील। आम्ही या आंदोलनाला पूर्णपणे समर्थन देऊ अशी प्रतिक्रिया प्रवीण दरेकरांनी दिली आहे। पैठण येथील ब्रह्मगवान योजनेच्या प्रथम चाचणीच्या वेळेस अनेक ठिकाणी पाईप फुटलेले आढळले, त्यामुळे या योजनेबद्दल शंका व्यक्त होती आहे। योजनेसाठी वापरलेले पाईप 10 वर्ष जुनी असून जायकवाडी धरण भरल्यानं हे पाईप 1.5 वर्ष पाण्यात होते आणि त्यामुळे पाईप गंजलेले होते। काही ठिकाणी फुटलेले देखील आहेत। तरी देखील 10 वर्ष जुना आणि फुटके पाईप वापरले गेले। फुटके पाईप वेल्डिंगची ठिगळे लावून दुरुस्तीचाही प्रयत्न केला गेला आणि ही योजना 600 कोटींची असून त्यातील जवळपास 50% रक्कम खर्च करून पाईपलाईन टाकली, मात्र तीही पहिल्या चाचणीमध्येच फुटली आहे। पुण्यामध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता। यावेळी त्यांनी आपण केलेल्या कामाची माहिती देखील दिली आणि माझ्या मुलानं विचारलं तू का हरली, तर मी त्याला सांगितलं की मी अभ्यास करते पण आमचा पेपर दुसरे कोणीतरी लिहितात आणि तुम्ही देखील जीवनात कधीही निराश होऊ नका, थोडी विश्रांती घ्या आणि परत कामाला लागा असं म्हटलं। जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या औरंगाबादमधील कार्यक्रमामध्ये राडा झालेला असून मराठा क्रांती मोर्चाच्या रमेश केरे पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी जयंत पाटील यांच्या कार्यक्रमामध्ये घुसून जोरदार घोषणाबाजी केल्यानं गोंधळ निर्माण झाला। तर घोषणाबाजीमुळे काही काळ जयंत पाटील यांनी आपलं भाषण देखील थांबवलं आणि हा सगळा राडा राष्ट्रवादी भवनमध्ये घडला आणि हे सरकार मराठा समाजाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप रमेश केरे पाटील यांनी केला। राज्यामध्ये आदिवासी आश्रमशाळा आणि वसतिगृहांमधील स्वस्त धान्य देणं सरकारनं बंद केलं होतं आणि त्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं लावून धरली होती आणि त्याची दखल सरकारनं घेतली आहे। राज्य सरकार आता आश्रमशाळा आणि वसतिगृहांना स्वस्त धान्य दुकानातून उपलब्ध करून देणार असून मंत्री छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली आणि इंदापूरसह सगळ्याच आश्रमशाळेमधील धान्य बंद करण्यात आले आणि त्यामुळे आता बाजारामधून महागडं धान्य खरेदी करणं आश्रमशाळा चालकांना शक्य नव्हतं। परिणामी 2.5 ते 3 लाख विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात होतं। मात्र स्वस्त धान्य जे आहे ते मिळणार असल्यानं आश्रमशाळेनं रत्नाकर मखरे आणि शकुंतला मखरे यांनी न्यूज 18 लोकमतचे आभार मानले। मनमाडपासून जवळ असलेल्या हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीच्या पानेवाडी इंधन प्रकल्पामध्ये टँकर चालक मालकांनी आज सकाळपासून काम बंद आंदोलन सुरू केले। प्रकल्पामधील अधिकारी मनमानी करून त्रास देत असल्याचा आरोप करून चालकांनी संप सुरू केला आणि संपामुळे नाशिक, धुळे, जळगाव आणि औरंगाबाद या 4 जिल्ह्यातील कंपनीच्या पंपांवर सुमारे 150 टँकरच्या माध्यमातून केला जाणारा पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा जो आहे तो ठप्प झाला। आमदार सुहास कांदे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन चर्चा केली। राज्य सरकार मराठवाड्यामध्ये वॉटर ग्रीडच्या माध्यमातून उजनी आणि जायकवाडी धरणातून पाणी देणार आहेत। मात्र ब्रह्मगवान योजनेच्या पाईपलाईनचा बट्टाबोळ झालेला असून पैठण येथील ब्रह्मगवान योजनेच्या प्रथम चाचणीच्या वेळेस अनेक ठिकाणी पाईप फुटलेत आणि त्यामुळेच या योजनेबद्दल शंका व्यक्त होती। योजनेसाठी वापरलेले पाईप 10 वर्ष जुनी असून जायकवाडी धरण भरल्यानं हे पाईप 1.5 वर्ष पाण्यात होते आणि त्यामुळेच पाईप गंजलेले होते, काही ठिकाणी फुटलेले देखील होते आणि तरीही 10 वर्ष जुने आणि फुटके पाईप वापरले गेले। यवतमाळ शहर पोलीस स्टेशनमध्ये हेड कॉन्स्टेबलनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। राजू खंडूजी उईके असं या कॉन्स्टेबलचं नाव आहे। उईके गुन्हे शाखेत कार्यरत होते, मात्र मेन लाईनमध्ये त्यांनी पेट्रोलिंग देखील केलं आणि ड्युटी संपल्यानंतर पहाटे 4:45 आत्महत्या केली आहे। आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठी देखील लिहिलेली होती। तर चंद्रपूरमधील राजुरा तालुक्यामध्ये वाघाच्या हल्ल्यामध्ये 5वा बळी गेलाय। उद्धव टेकाम या गावकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झालाय। चुनाळा गावाजवळ जंगलात ही घटना घडली आहे। शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना गुहागरमध्ये घडली आहे। दुसरीमध्ये शिक्षण घेत असलेल्या 9 वर्षांच्या मुलीसोबत वर्गशिक्षक असलेला उदय वेल्हाळे या शिक्षकांना अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। या नराधमाला गुहागरच्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी शोधून काढलं, त्याला चांगला चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केले। तर या घटनेची चौकशी झाल्यानंतर गुहागर पोलिसांमध्ये शिक्षक उदय वेल्हाळकर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। रायगडमधील रोह्यामध्ये अल्पवयीन मुलीवर गतिमंद मुलीवर अतिप्रसंग केल्याचा संतापजनक प्रकार घडला। नागरिकांच्या प्रक्षोभानंतर 8 दिवसांनी गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपी करीम नागोटकर विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्यात।
नेरूळमध्ये महावितरणाच्या विभागाने एका उच्चभ्रू लोकवस्तीमधील घरगुती ग्राहकाकडे वीज चोरी पकडली आहे। वीज ग्राहकांच्या घरात विविध प्रकारचे विदेशी जातीचे कुत्रे आहेत आणि या कुत्र्यांना 24 तास वातानुकूलित यंत्रणा लागत असल्यानं सदर वीज चोरी गेल्याचं ग्राहकानं कबूल केलंय। तर या ग्राहकाने वीज चोरी करून महावितरण कंपनीचे सुमारे 7 लाख रुपयांचं नुकसान केलं। दरम्यान सदरची रक्कम ग्राहकानं दंडासह भरणा केली आणि पाळीव प्राण्यांसाठी उच्चभ्रू वस्तीत वीज चोरी केल्याची घटना उघडकीस आल्यानं परिसरामध्ये चर्चेचा विषय ठरलाय। मुंबई गोवा महामार्गावर भोसले घाटामध्ये एका अवघड वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं मालवाहू ट्रक तब्बल 100 फूट खोल दरीत कोसळलाय। या अपघातामध्ये ट्रक चालक गंभीर जखमी झालेला असून ट्रकचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। नवीन टायर घेऊन गोव्याहून मुंबईच्या दिशेनं हा ट्रक जात होता आणि शनिवारी पहाटे अपघात झालाय। तर या अपघाताची खेड पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली आहे। औरंगाबादमध्ये कारनं 3 महिलांना चिरडले। यामध्ये दोघींचा जागीच मृत्यू झालाय तर एक महिला गंभीर जखमी झाली आणि जालना रोडवरील रामनगर परिसरामध्ये ही घटना घडली आहे। अहेरी तालुक्यामधल्या कमलापूर दामरणचा मार्गावरील तब्बल 12 किलोमीटर परिसरामध्ये माओवाद्यांनी पत्रकं टाकून दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला आणि या पत्रकाच्या माध्यमातून कमलापूर दामरणचा मार्गावरील ग्राम सडक योजनेचं काम बंद करण्याची धमकी देत पोलिसांनी खबरी बंद करण्याची माओवाद्यांनी धमकी दिली आहे। तसंच 2 जणांची नावं माओवाद्यांनी त्यामध्ये नमूद केल्यामुळे भीतीचं वातावरण पसरलं। आणि या सगळ्या सुपरफास्ट घडामोडीनंतर बुलेटिनमध्ये आत्ता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। ब्रेकनंतर लगेचच परतणार आहोत, तेव्हा पाहत राहा न्यूज 18 लोकमत।